आज पहाटे 5 वाजता जेव्हा मी उठून आणि आवाज आला त्यामुळं बाहेर गेले तर शारदीय नवरात्र उत्सवाची शुभ सकाळ। तर हे मुलं हातामध्ये असे ज्योत घेऊन येत होते। तर मोहटा देवी ते रस्तापूर अशी पायी ज्योत त्यांनी रात्रभर चालत आणलेली होती। तर ती थोडीशी व्हिडिओ मी तुम्हाला दाखवलेला आहे। तर इथं शारदीय नवरात्र उत्सवाची तयारी सुरू झालेली होती आणि सर्वात अगोदर आपण करणार आहोत इथं उंबरठा पूजन। तर हळदीचं लेपन आणि उंबरठा पूजन आणि कर्पूर होम। तर इथं ज्योतीने दरवाजेही पुजून घेतले होते आणि छान असा सडा सारवण पण झालेलं होतं। तर दरवाजावरही स्वस्तिक काढून घेतलेली होती आणि इथं कर्पूर होम केलेला होता। तर सर्व घरामध्ये कर्पूर होम फिरवला आणि तो दारामध्ये ठेवलेला होता। तर नमस्कार मैत्रिणींनो, शारदीय नवरात्रीच्या सर्व मैत्रिणींना आपला शेतमळा आणि कुंकू टिकली किचन या चॅनल कडून खूप खूप शुभेच्छा। तर आता शारदीय नवरात्र सुरू झालेला आहे आणि आज आहे घटस्थापना। तर आजचा रंग आहे नारंगी। तर आम्ही दोघींनीही धरलेला आहे उपवास। तर मला 9 दिवसाचा उपवास आहे आणि ज्योतीला आज आणि उठता बसता धरणार आहे उपवास। तर आता ज्योती करते इथं राजगिऱ्याच्या दशम्या आणि आज संपूर्ण घटस्थापनेचा व्हिडिओ मी तुम्हाला दाखवणार आहे। तर नक्की बघा। तर आज पहाटेच आम्ही जेव्हा उठलो त्यावेळेसच मोहटा देवीवरून रस्तापूरला मुलांनी रेणुका मातेची ज्योत आणलेली होती। तर ती ज्योत सुरुवातीला मी तुम्हाला दाखवलेली आहे आणि आमचं दिवस पूर्ण सकाळपासून रुटीन तुम्हाला दाखवलेलं आहे घटस्थापनेपर्यंत। तर चला आता घटस्थापना करण्यासाठी मी घेऊन येते वावरी। तर घटस्थापनेचा व्हिडिओ संपूर्ण बघा, सविस्तर असा तुम्हाला मी दाखवणार आहे। वावरी आपल्याला घेऊन जायची आहे घट बसवायला आणि शहरच्या ठिकाणी अशी माती विकत पण मिळते, पण आता आपण शेतकरी असल्यामुळे आपण शेतातलीच माती घेतो। अशी कोरडी माती घेतल्यावर धन खूप छान उगतय। ओली माती नाही घ्यायची, ओली माती नाही ना धन नाही चांगलं उगत। तर अशी कोरडी माती घ्यायची। आम्हाला आता इथं घट बसवायचा आहे या कपाटामध्ये। तर इथं पाटावर पिवळा कपडा टाकून घेतलेला। तर आता माझ्याकडे हे असं भांड आहे घटाचं। तर त्यामध्ये सर्वात अगोदर आपण वावरी टाकून घेऊ। तर आज ज्योती बसवणार आहे घट। जाडसर थर अगोदर आपल्याला वावरीचा द्यायचा आणि त्यानंतर धान्य पेरायला सुरुवात करायची। काही महिला काय करतात तर या वावरीमध्येच हे धान्य मिक्स करून घेतात आणि ही वावरी आपण त्या भांड्यामध्ये टाकतो किंवा ताटामध्ये टाकतो किंवा तुम्ही ज्यामध्ये घट बसवता त्यामध्ये टाकत असतो त्यावेळेस हे धान्य खाली जातं आणि खाली गेल्यानंतर त्याला पुरेसं असं पाणी पण भेटत नाही, हवा पण भेटत नाही आणि त्यांचं धन चांगलं उगवलं जात नाही। त्यामुळं आधी वावरीचा जाडसर थर देऊन घ्यायचा आणि हे जे धान्य घेतलेलं आहे बघा आपण, गहू, त्यानंतर हरभरा, जवस आणि ही करडई आहे, त्यानंतर यामध्ये मूग आहे, मठ आहे, म्हणजे सप्तधान्य आपण घेतलेलं आहे ना। तर हे आपल्याला असं मिक्स करून घ्यायचं। तर आता यातलं जे धान्य आहे ते काही आम्ही घरून घेतलंय आणि काही जे आहे ना ते आम्ही घटासोबत जी पुडी मिळते ना त्यात आलं होतं। तर यामध्ये बघा मका पण आहे। तर आता हे जेव्हा असं मिक्स केल्यानंतर यातलं थोडंसं धान्य आपल्याला असं टाकून घ्यायचं यामध्ये। थोडंसं टाकल्यानंतर आपल्याला यातील जी वावरी आहे ना ती टाकून घ्यायची पुन्हा। आणि वावरी पण अशी जाडसर हवी। आणि काही महिला काय करतात तर ही वावरी जेव्हा घरी आणतात ना त्याला चाळून घेतात। चाळून घेतल्यानंतर अशी बारीक बारीक माती असते ना ती घेतात आणि जेव्हा ते घट बसवला जातो पाणी जेव्हा मिळतं ना त्या मातीला तेव्हा ती एकदम चिकट होते
आणि त्यामुळं जे हे धान्य असतं ना तर ते दबले जातं आणि घट चांगलं उगवत नाही. तर अशा खूप बारीक सारीक टिप्स आहेत की ज्याचा आपण आपल्या घट स्थापनेमध्ये उपयोग करून घट बसवला तर आपलं धन हे एकदम छान उगतं, दाटसर उगतं आणि भरगच्च उगतं. तर आता ही वावरी यामध्ये मी टाकून घेते आणि यावर पुन्हा आपल्याला आता धन टाकून घ्यायचं. पुन्हा थोडंसं टाकते मी, कारण भांडं पण मोठं आहे आपलं, त्यामुळं जेवढं धान्य घेतलंय तेवढं सर्व मी पेरून देते, म्हणजे आपलं धान्य पण खूप छान उगून निघल, दाटसर आणि भरगच्च दिसल. तर अशा प्रकारे टाकल्यानंतर आता थोडीशीच वावरी मी यावर टाकून घेते. तर ह्याच भांड्यामध्ये आम्ही जवळपास 10 वर्ष झाले असतील तर हेच भांडं आम्ही वापरतोय. तर आपली सर्व तयारी आता झालेली आहे. तर हा घट आहे हा पाण्याने एकदम स्वच्छ असा धुवून घेतलेला आहे. त्यानंतर हे जे आहेत हे आपल्या देवांचे टाक आहेत. तर हे याची पूजा सकाळीच झालेली आहे, त्यामुळे मी असे ताटामध्ये काढून घेतलेत. त्यानंतर आपल्याला नागिनीचे पानं लागतील आणि सुपारी, खारीक, हळकुंड, हा जो पूजेचा बदाम मिळतो तो बदाम, तर ही सुपारी आपल्याला घटामध्ये टाकायची आहे, नाणं. त्यानंतर आमची जी कुलदैवत आहे ती मोठ्याची रेणुका माता आहे, तर त्यांचा देखील फोटो मी घेतलेला आहे. त्यानंतर आपल्याला नाडा लागेल, आपल्याला अखंड दिवा लावायचा असतो, तर त्यासाठी आम्ही असा खोलगट दिवा दरवर्षी लावत असतो, तर तो दिवा घेतलेला आहे. त्यानंतर आपल्याला पाणी लागेल, फुले लागतील आणि आज देवीला नैवेद्य दाखवण्यासाठी आजचा नैवेद्य आहे गाईचे तूप. तर ही दसमी आहे आणि हा हिरव्या मिरचीचा ठेचा आहे. तर या दोन्हीमध्ये गाईच्या तुपाचा वापर केलेला आहे, त्यामुळं हा नैवेद्य आज आपण देवीला दाखवणार आहोत. त्यानंतर आपल्याला दिवा लावण्यासाठी अष्टदल कमल काढायचं असतं, त्यामुळे मी या ठिकाणी कुंकू देखील कालून घेतलेला आहे, म्हणजे गंध तयार करून घेतलेला आहे. आणि मंगल कलशाची स्थापना देखील आपण आज करणार आहोत, तर त्यामुळं या ठिकाणी एका पेल्यामध्ये मी पाणी घेतलेलं आहे आणि हे जे पाणी आहे ते आपल्याला नैवेद्य सोबत देवीला ठेवायचं आहे. तुम्ही तसा नैवेद्य ठेवायचा नाही, नैवेद्य ठेवताना नेहमी देवीसाठी पाणी देखील ठेवायचं आहे. तर सर्व तयारी झालेली आहे, आता आपण घटस्थापना करायला सुरुवात करू. तर अशी जुगडीची वात आपल्याला आणि जाडसर वात आपल्याला अखंड दिव्यामध्ये लावायची असते. तर ही वात बनवून घेतलेली आहे, तर ही मी आता या ठिकाणी अशी ओवून घेते. तर दिव्यामध्ये आपण आता भरगच्च असं तेल टाकून घेतलंय. जर दिव्याच्या आपल्या या टोकाला थोडंसं हळदी कुंकू आपल्याला लावून घ्यायचं आणि या वाटीमध्ये मी आता अष्टदल कमल काढून घेते. अशा प्रकारे अष्टदल कमल काढून घेतलंय आणि आता यामध्ये थोड्याशा अक्षता मी टाकून घेते आणि हा जो दिवा आहे तो आपल्याला यामध्ये ठेवून घ्यायचा. आता कलशावर देखील आपल्याला स्वस्तिक काढून घ्यायचं. तर यामध्ये हळद, कुंकू, अक्षता आणि एक फूल टाकलेलं आहे. आता हा नारळ आहे तो आपल्याला अशा प्रकारे ठेवून घ्यायचा. मंगल कलश आता आपला तयार झालेला आहे. आता आपल्याला या घटामध्ये पाणी टाकून घ्यायचं. घटामध्ये पाणी टाकून घेतलं, त्यानंतर यामध्ये आपल्याला ही सुपारी टाकून घ्यायची. त्यानंतर हे नाणं टाकून घ्यायचं. त्यानंतर हळद, कुंकू, थोड्याशा अक्षता आणि एक फूल पण टाकून घ्यायचं आपल्याला. त्यानंतर आपल्याला या घटाला नाडा बांधायचा आहे. आता या घटामध्ये पण आपल्याला 5 विड्याची पानं ठेवून घ्यायची. बऱ्याच भागामध्ये ही पद्धत वेगवेगळी असू शकते, परंतु आमच्या भागामध्ये आम्ही कशा प्रकारे घटस्थापना करतो
तेच आज आम्ही तुम्हाला दाखवत आहोत। तर 5 विड्याची पाने आपल्याला या घटामध्ये ठेवायची आहेत। काही ठिकाणी काय करतात तर या घटामध्येच नारळ ठेवला जातो। तर मला एक प्रश्न पडतो की ह्या घटामध्ये तुम्ही जेव्हा नारळ ठेवता तेव्हा त्याला पाणी घालता कसं? का घटाला तर आपल्याला रोज पाणी घालायचं असतं। तर ही पद्धत आमच्याकडे नसते। आमच्याकडे मंगल कलश वेगळा आणि घट वेगळा, यामध्ये नारळ ठेवला जात नाही। तर आता घट तयार आहे। तर आता ह्या वावरीला आपण आता आधी थोडंसं ओलं करून घेऊ। तर हाताने थोडंसं पाणी टाकायचं आहे आपल्याला। एकदम जास्त पाणी आपल्याला यामध्ये टाकायचं नाही, कारण घटातून पाणी सारखं थोडं थोडं पाझरत असतं आणि ह्या धान्याला मिळत असतं, त्यामुळं ह्या धान्याला असं जास्त पाणी घालायची गरज नाही। तर थोडीशी ही वावरी मी अशा प्रकारे ओली करून घेते। एका ताटामध्ये आपण हे भांड ठेवून घेतलेलं आहे, कारण हे भांड पण आपलं मातीचं आहे, त्यामुळे यातून पण पाणी पाझरण्याची शक्यता असते यामध्ये जर जास्त पाणी झालं तर, म्हणून हे सगळं खराब होऊ शकतं। म्हणून एक ताटामध्ये ते भांड आपण ठेवलेलं आहे। तर आधी आपण आता गणपतीची स्थापना करून घेऊ। एक नागिनीचं पान घेतलंय मी, त्यावर आता ही सुपारी ठेवून घेते। ही सुपारी म्हणजे आज आपले गणपती बाप्पा आहेत, तर त्यांना हळद, कुंकू, अक्षता आणि फुल व्हायचं आहे आपल्याला। तर गणपती बाप्पाला जास्वंदाचं फुल प्रिय असतं, तर फुल वाहिलेलं आहे मी। त्यानंतर आपल्याला या गणपती बाप्पांसमोर खारीक, हळकुंड आणि हा जो पूजेचा बदाम असतो तो देखील आपल्याला ठेवायचा आहे। तर गणपतीची स्थापना झालेली आहे। गणपतीला आपण आता नमस्कार करू। देवघरातील जे आपले टाक आहेत, आता त्यांना पण आपल्याला या घटासमोर ठेवायचे आहेत, कारण देवी घटी बसलेली असते, त्यामुळे आपल्याला टाक देखील घटी बसवायचे असतात। तर 5 विड्याची पानं ठेवलेले आहेत, कारण आमचे जे टाक आहेत ते 5 आहेत आणि या देवांची पूजा सकाळीच देवघरामध्ये झालेली आहे, त्यामुळे सेपरेट पूजा करण्याची गरज नाहीये, म्हणजे स्नान वगैरे घालून। तर असंच आपण आता हे देव यावर ठेवून घेऊ आणि आता या ठिकाणी यांची पूजा करू। तर 9 दिवस आपल्याला हे देव उचलायचे नसतात। हे देव आपल्याला असेच या ठिकाणी ठेवायचे असतात आणि अशीच रोज आपल्याला यांची पूजा करायची असते, हळद, कुंकू, फुले वाहून। फक्त आपल्याला हे देव हलवायचे नसतात। तर या ठिकाणी मी मंगल कलशाची स्थापना करणार आहे। तर थोड्याशा अक्षता घेतल्यात मी आणि त्याला कुंकू आणि हळद लावून घेतलेला आहे आणि यावर आता आपण मंगल कलशाची स्थापना करणार आहोत। तर या ठिकाणी आपण मंगल कलश आता स्थापन केलेला आहे। तर या कलशाला पण आपल्याला हळद, कुंकू आणि अक्षता वाहायच्या आहेत। हे म्हणजे साक्षात आपल्या समोर आपली कुलदेवी आहे असं आपल्याला भासतं जेव्हा आपण पूजा करतो तेव्हा। त्यामुळे असं कुंकू मी या ठिकाणी लावून घेते आणि थोडीशी हळद पण यावर लावते। तर या ठिकाणी अशा प्रकारे आपण मंगल कलश स्थापन केलेला आहे। आता आपल्याला अखंड दिवा आधी लावून घ्यायचा आणि त्यानंतरच घट बसवायचा आहे। या ठिकाणी आपण आता अखंड दिवा प्रज्वलित करणार आहोत। तर थोड्याशा अक्षता मी टाकलेल्या आहेत आणि तुम्ही मगाशी पाहिलेलं आहे की या वाटीमध्ये आपण अष्टदल कमल देखील काढून घेतलेलं आहे। तर आता ही वाटी या ठिकाणी मी ठेवून देते। आणि हा जो दिवा आहे तो आपल्याला अखंड 9 दिवस तेवत ठेवायचा आहे, त्यामुळं याची आपल्याला वातीची आणि तेलाची व्यवस्थित काळजी घ्यायची आहे। दिवा विझू द्यायचा नाहीये। तर अखंड दिवा आता आपण प्रज्वलित केलेला आहे। आता आपण घटस्थापना करू शकतो। तर घट आपण बरोबर मध्ये ठेवून घेतला। आता आपण घटाला हळद, कुंकू लावून घेऊ। अक्षता देखील वाहून घेऊ थोड्याशा। त्यानंतर या भांड्याला पण आपल्याला हळद, कुंकू लावून घ्यायचं। थोड्याशा अक्षता टाकायच्या। फूल देखील आपल्याला अर्पण करायचं आहे। आणि इथे मी रेणुका मातेचा
फोटो देखील ठेवलेला आहे, तर त्या मातेला देखील आता आपण हळद कुंकू लावून घेऊ आणि त्यांची देखील पूजा करू। तर पहिल्या दिवशी आमच्या भागामध्ये नागिनीच्या पानांचीच माळ घटाला घातली जाते। तर तुम्ही 5, 7 किंवा 9 पानांची माळ घालू शकता। तर मी 5 पानांची घटाची माळ केलेली आहे। तर ही माळ बनवत असताना आपल्याला सुईचा वापर करायचा नसतो, तर अशा प्रकारे दोऱ्यामध्येच आपल्याला ही माळ बनवायची असते। तर आता आपण घटाला पाणी आणि माळ घालून घेऊ। तुम्ही पाहू शकता घटाला अशा प्रकारे नागिनीच्या पानांची माळ घातलेली आहे। आपण आधी पाणी टाकलेलंच आहे, परंतु आता माळ घातल्यानंतर आपल्याला थोडंसं पाणी घटाला घालायचं आहे। तर कापूर आणि ऊद जाळायचा आहे, त्यानंतर देवीला आपल्याला नैवेद्य दाखवायचा आहे आणि आरती करून घ्यायची आहे। तर बघा एका पंतीमध्ये मी ऊद घेतलेला आहे। तर बऱ्याच महिलांना ऊद काय आहे हे माहीत नसेल, परंतु बघा ज्या ठिकाणी पूजेचं साहित्य मिळतं त्या ठिकाणी आपल्याला ऊद देखील मिळत असतो। तर ऊद हा काळजाळाला जातो, तर उदामध्ये जो सुगंध असतो तो आपल्या घरामध्ये दरवळत असतो आणि त्यांनी पॉझिटिव्हिटी आपल्या घरामध्ये तयार होत असते। तर आता यामध्ये मी कापूरवडी टाकून घेते, म्हणजे ऊद लवकर पेटला जाईल। आणि तुमच्याकडे जर चूल असेल तर तुम्ही ते विस्तव एका वाटीमध्ये घेऊन त्यावर ऊद टाकून पेटवला तरी देखील चालतो। तर अशा प्रकारे तर या ठिकाणी मी नैवेद्य देखील ठेवलेला आहे आणि सोबत आपल्याला पाणी देखील ठेवायचं आहे। तर आता एकाच पाटावर खूप साऱ्या गोष्टी आहेत, त्यामुळे ऍडजस्ट करावं लागतंय, तर प्लीज त्यावर काही कमेंट करू नका। तर नैवेद्य देखील आता आपण अर्पण करून घेतलाय, आता आपल्याला आरती करून घ्यायची। तर आपण आता ऊद देखील पेटवून घेतलेला आहे। सुख करता दुःख करता वार्ता विघ्नाची, नुरवी पूर्वी प्रेम कृपा देवाची, सर्वांगी सुंदर वटी शेंदू। जय देवी जय महिषासुरमर्दिनी हो दैत्यासुरमर्दिनी, सुरवरीश्वर वरदे तारक संजीवनी। जय देव जय प्रसन्न जय देवी जय महिषासुरमर्दिनी हो दैत्यासुरमर्दिनी, सुरवरीश्वर वरदे तारक संजीवनी। जय देव अंबा माता की जय। तर मैत्रिणींनो, तुम्हाला हा आमचा घटस्थापनेचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा। आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद।